नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज या ठिकाणी आपण गॅलेक्सी केअर ॲग्रो सोल्युशन मार्फत एप्रिल छाटणी संदर्भातली ही 5वी कार्यशाळा आयोजित करत आहे। तर या कार्यशाळेमध्ये आपण 60 ते 120 दिवसामध्ये जी काळी व्यवस्थापनामध्ये किंवा आपल्या बागेची घ्यायची काळजी किंवा त्याच्यामध्ये करायचे जे अन्नद्रव्य व्यवस्थापन याच्याविषयी आज या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदी 1 ते 60 दिवस पहिले छाटणीपासूनचे जे आहे याच्यामध्ये आपण प्रॉपर किंवा चांगली घड निर्मिती व्हावी ह्यासाठी आटोकाट प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी लागणारं फर्टिगेशन, त्याच्यासाठी लागणारं हार्मोन्स, त्याच्या रोग नियंत्रणासाठी लागणारे वेगवेगळे केमिकल्स ह्याचा आपण खूप अभ्यासपूर्वक वापर करतो, कामाचं नियोजन करतो। परंतु 60 दिवसापासून 120 दिवसापर्यंतचा जो टप्पा आहे याच्यामध्ये जेवढी गरज आहे एवढं लक्ष आपण आपल्या बागेकडे देत नाही। त्याचं कारण असं आहे की शेंगा टॉपिंग नंतर सर्वसाधारणपणे पावसाळी हवामान चालू होतं, काळी कलर बदलायला चालू होती आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचं पाणी, फर्टिगेशन हे थोडंसं डिले करतो। तर आता सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आहे की एप्रिल छाटणीचा जो उद्देश आहे तो उद्देश आपला 2 टप्प्यामध्ये विभागलेला असतो। त्याच्यामधला पहिला टप्पा घड निर्मिती आणि दुसरा टप्पा स्टोरेज। याचाच अर्थ घड सशक्त बनवणे आपण म्हणू शकतो। तर याच्यामध्ये जे 60 ते 120 दिवसाचा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये स्टोरेजला सगळ्यात जास्त महत्व आहे। आणि मग हे स्टोरेज कसं वाढवायचं, ह्या स्टोरेजला कुठं अडथळा येतो, ह्या स्टोरेजचा लॉस कुठं होतो याच्याविषयी आजच्या आपल्या ह्या कार्यशाळेत आपण डिस्कशन करणार आहे। तर चला मग बघूया स्टोरेज आपल्या प्लॉटमध्ये आपण कसं वाढवलं पाहिजे त्याविषयी। आता स्टोरेज ह्याच्याशी जे रिलेटेड आहे तर त्याच्याशी रिलेटेड आहे आपली वेलीची पानं, आपण किती पानांची संख्या त्या प्लॉटला सिलेक्ट केली किंवा किती पानांच्या संख्येचं नियोजन केलं। याच्यामध्ये काय जे प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये पानांची संख्या कमी राहते, जशा ब्लॅक व्हरायटी आहे, ब्लॅक व्हरायटी मध्ये काय कारण असतं, पानांची संख्या कमी राहते किंवा आपल्या काडी तयार करण्याच्या प्रॅक्टिस मध्ये पानांची संख्या कमी होती। अशा वेळेला कुणाच्या वाढणारे बगली आहे किंवा नंतर वाढणारे जे शेंडे आहे ह्या शेंड्याला आपण 4-5 पानं मॅनेज करून पुन्हा त्याची पानांची संख्या वाढवू शकतो। कारण स्टोरेज वाढवण्यासाठी जी प्रॉपर गोष्ट आपल्याला पाहिजे ती पान आणि ते पान चांगल्या अवस्थेत पाहिजे, म्हणजे त्याच्यावर रोगाचं प्रमाण कमी पाहिजे किंवा रोग नाही यायला पाहिजे, त्याला लागणारे न्यूट्रिशन, त्याला लागणारं पाणी हे योग्य पद्धतीनं त्याला मिळालं पाहिजे, तरच ते पान चांगल्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस करेल आणि त्या फोटोसिंथेसिस मधून जी का तयार होणारी ग्लुकोज आहे ही जी ग्लुकोज आहे हा ग्लुकोज म्हणजे त्या पानाच्या प्रकाश संश्लेषणातून निघालेला प्रायमरी घटक आहे, म्हणजे पहिला घटक ग्लुकोज। आता ह्या ग्लुकोजचं मग त्या वेलीच्या शरीरांतर्गत वेगवेगळ्या स्वरूपात त्याचं कन्व्हर्शन होतं। त्याला आपण कार्बोहायड्रेट्स, अॅमिनो ऍसिड्स किंवा मग अल्कलाइड्स, त्यानंतर पिष्टमय पदार्थ, मेन, ऑइल्स हे जे सगळे प्रकार आहे हे त्याच्यानंतर ह्या ग्लुकोज मध्ये होणारं कन्व्हर्शन आहे। आता ते बाकीचे जे का त्याचे कन्व्हर्शन होणार आहे त्याच्यापेक्षा ह्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे स्टोरेज साठी आपल्याला गरजेचं आहे, त्या स्टोरेज साठी गरजेचं आहे तो स्टार्च। आणि ह्या फोटोसिंथेसिस मधून जो का ग्लुकोज तयार झाला ह्या ग्लुकोजचं स्टार्च मध्ये रूपांतर होणं खूप आवश्यक आहे। आणि ह्या ग्लुकोजचं स्टार्च मध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आपल्या पानामध्ये किंवा आपल्या वेलीमध्ये भरपूर अवेलेबल पाहिजे ती म्हणजे स्फुरद। कारण हा स्फुरद पुढे जाऊन त्याच्यामध्ये ग्लुकोज
किंवा ग्लुकोपायरोबिक ऍसिड किंवा मग पॉलिसॅक्राइड्स, ह्या अशा वेगवेगळ्या कन्व्हर्शनच्या मार्फत तो स्टार्च मध्ये कन्व्हर्ट होतो. आणि हा जो स्टार्च आहे, हा स्टार्च नंतर राखीव अन्न साठ्याच्या स्वरूपात आपल्या वेलीमध्ये स्टोअर केला जातो. आता आपल्याला ऑक्टोबर छाटणीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये आपल्या काडीची वाढ जोमदार पाहिजे, आपल्या घडाची साईज चांगली पाहिजे, घडाचा पाकळी विस्तार चांगला पाहिजे. तर ह्याच्यासाठी हेच स्टार्चच्या स्वरूपात साठवलेलं जे राखीव अन्न आहे, तेच अन्न ऑक्टोबर मध्ये कामी येतं. मग ही वेली अंतर्गत होणारी जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस त्या शुगरचं स्टार्च मध्ये रूपांतर करतं. स्टार्च हे लॉंग टाइम साठी झाडामध्ये स्टोअर होणारा एक घटक आहे. त्या स्टार्चचं पुन्हा वेल कार्बोहायड्रेट मध्ये रूपांतर करते आणि ती त्याच्या ऑक्टोबर मधल्या वाढीसाठी वापरलं जातं. म्हणजे दोन जे उद्देश आहे आपले एप्रिल छाटणी मधले, पहिला घड निर्मिती चांगली करणे 1 ते 60 दिवसापर्यंत, आणि 60 ते 120 दिवसांमध्ये ह्या पानांनी तयार केलेलं अन्न स्टार्चच्या स्वरूपात त्या वेली अंतर्गत साठवून ठेवणे. आता हे दोन उद्देश आपल्याला वेळोवेळी लक्ष देऊन साध्य करायचे. तर ह्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा ह्याच्यामध्ये हे स्टार्च का साठत नाही, हे स्टोरेज का वाढत नाही, त्याच्या संबंधी येणाऱ्या अडचणीवर आज आपण इथं बोलू. तर आता सगळ्यात पहिली एक गोष्ट मी सांगतो की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे तयार होणारं ग्लुकोज आहे, त्या ग्लुकोज मध्ये जर नायट्रोजन त्या ग्लुकोजला जास्त उपलब्ध होत असेल तर त्याचं अॅमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्शन जास्त होईल. आणि हे अॅमिनो ऍसिड वाढणाऱ्या शेंड्यामधून किंवा नवीन वाढणाऱ्या खोड्यामधून हेच आपलं स्टोरेज हे बाहेर पडेल. या ठिकाणी जर त्या 60 ते 120 दिवसाच्या दरम्यान आपल्या प्लॉटला नत्र कमी, चांगल्या दर्जाचं स्फुरद, चांगल्या दर्जाचं पोटॅश, चांगल्या दर्जाचा कॅल्शियम आणि चांगल्या दर्जाचा मॅग्नेशियम, ही 4 अन्नद्रव्य योग्य प्रमाणात जर आपल्या वेली अंतर्गत उपलब्ध असतील तर चांगल्या स्वरूपाचं स्टोरेज आपल्या प्लॉटमध्ये होतं. आता याच्यामधले हे जे 4 अन्नद्रव्य मी आता सांगितली, ह्या 4 अन्नद्रव्यामध्ये मुख्य जे काम मॅग्नेशियम आहे की जे फोटोसिंथेसिस पिगमेंट वर त्याचा प्रभाव असतो. आणि मॅग्नेशियमची लेवल जर पानामध्ये चांगली असेल 60 ते 120 दिवसामध्ये, तर फोटोसिंथेटिक जी सनलाइट कॅच करायची आहे त्याच्यासाठी लागणारे जे ग्रीन पिगमेंट आहे ते जास्त प्रमाणात बनतील, म्हणजेच फोटोसिंथेसिस चांगलं होतं. त्याच्यानंतर जर फॉस्फरस चांगल्या पद्धतीनं आपल्या पानामध्ये अवेलेबल आहे तर त्याचं स्टार्च मध्ये रूपांतर खूप जास्त प्रमाणात होईल. त्याचबरोबर जर पोटॅश आपल्या वेली अंतर्गत चांगला आहे तर ते पोटॅश हे सगळ्या एन्झाईम्सच्या कार्यक्षमतेवर कंट्रोल ठेवतं. म्हणजे तयार झालेला स्टार्च कुठं खर्च करायचा आहे, कुठं स्टोअर करायचा आहे, का त्याचं अॅमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे, हे सगळं ठरवायचं काम पोटॅश करतं. म्हणजे आता स्टार्च तयार झालाय पण तो योग्य ठिकाणी साठवायसाठी आपल्याला पोटॅशियमची सगळ्यात जास्त गरज पडते. त्याच्यानंतर हे स्टार्च वाहून नेण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज पडते. म्हणजे मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅश आणि कॅल्शियम ही 4 अन्नद्रव्य 60 दिवसापासून 120 दिवसापर्यंतच्या त्याच्या लाईफ सायकल मध्ये खूप महत्वाची. आता आपण बघू की हे स्टार्च वेली अंतर्गत स्टोअर कुठं होतं. तर मित्रांनो, हे जे स्टार्च आहे ह्याचा सगळ्यात मोठा जो भाग आहे तो वेली अंतर्गत स्टोअर होतो तो मुळीमध्ये. कारण राखीव अन्न साठ्याची सगळ्यात मोठी जी कोठार आहे ती कोठार झाडाच्या मुळीमध्ये. आणि ह्या मुळीमध्ये पण जी जुनी मुळी आहे, बहुवार्षिक मुळी आहे, जी काळी जाड मुळी आहे, त्याच्यामध्ये तो साठा फारसा न होता नवीन वाढणाऱ्या पांढऱ्या व्हाईट रूट मध्ये
ह्या स्टार्चचा सगळ्यात जास्त साठा होतो. मग आता परिस्थिती जर आपण बघितली की आपला प्लॉट टॉपिंग झालेला आहे, काडीचा कलर बदलायला सुरू झाला आणि तयार होणारे कार्बोहायड्रेट नवीन वाढणाऱ्या मुळीच्या ठिकाणी साठायला पाहिजे. मग हे त्या मुळीच्या ठिकाणी साठत असताना जर आपल्या बोधाची परिस्थिती किंवा आपल्या जमिनीची परिस्थिती नवीन मुळी वाढण्यासाठी योग्य असेल तरच ही मुळी आपल्या बोधामध्ये वाढेल. जर का तिथं पाण्याचा ताण आहे, तिथं सॉल्ट लोड जास्त आहे, क्षारता जास्त आहे, बोध खूप कडक आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे, मुळी वाढण्यासाठी योग्य परिस्थिती आपल्या बोधामध्ये जर नाही तर हा साठा स्टार्चच्या स्वरूपात मुळीमध्ये साठत नाही. आणि ह्याचा विपरीत परिणाम असा होतो की तो साठा साठवण्यासाठी जर आपल्याकडे कोठार उपलब्ध नाही तर ते तयार होणारं अन्न वेलीला खर्च करावं लागतं. आणि मग हे तयार होणारं अन्न खर्च कशाच्या स्वरूपात होतं तर हे नवीन वाढणाऱ्या नवीन फुटीच्या नवीन शेंड्याच्या स्वरूपात होतं. म्हणजे मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आहे की जर आपल्या जमिनीमध्ये नवीन रूटमध्ये स्टोर करण्यासाठी योग्य कंडिशन नसेल तर आपल्या बागेला जास्त खुडा जास्त शेंडे हे 100% वाढतील. मग इथं एक गडबड आपली काय होती की आपण सर्वसाधारणपणे थोड्या तानाखाली बागा काळीवाढीच्या काळात ठेवतो आणि काळी टॉपिंग झाल्यानंतर तो ताण रिलीज केला पाहिजे ही गोष्ट आपल्या सहजसहजी लक्षात येत नाही. आणि त्याच दरम्यान थोडासा क्लाउड कंडिशन, ढगाळ वातावरण, कुठंतरी 2 mm पाऊस अशी कंडिशन चालू असते. मग आपण असं ठरवून टाकतो की ठीक आहे, ढग आलेले आहे, थोडा थोडा पाऊस पडतोय आणि वेली अंतर्गत त्या वेलीला पाण्याची पूर्तता होते. परंतु हा जो 2, 3, 4, 5 mm पर्यंत पडणारा पाऊस आहे ह्याच्यामुळे त्या बागेची पाण्याची भूक कधीही भागत नाही. आणि ह्याचा परिणाम असा होतो की आपल्याला जरी वाटत असलं की क्लाउड कंडिशन आहे, पाऊस पडतोय, तरी सुद्धा ती वेल खूप मोठ्या पाण्याच्या ट्रेस खाली जाते. आणि ह्या ट्रेस खाली गेलेल्या वेली मग ह्या अन्नद्रव्याचं स्टोरेज करत नाही. ह्या वेलींना जास्तीच्या शेंडा वाढ किंवा जास्तीची खुडा वाढ किंवा जास्तीच्या बगली फुटायचा प्रॉब्लेम चालू होतो. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की 30 ते 60 दिवसामध्ये आपण पाण्याच्या तानाखाली ठेवलेल्या बागा ह्या 60 दिवसानंतर नियमित पाण्याच्या फर्टिगेशन मध्ये आणायला पाहिजे. आता ह्या वर्षीचं जर क्लायमॅटिकल कंडिशन बघितले तर सर्वसाधारणपणे जून महिना, जुलैचा अर्धा महिना कुठेही पाऊस पडलेला नाही. जमिनीची गरज भागण्या एवढा तर पाऊस बिलकुलच पडत नाही. मग अशा ठिकाणी आपण हलक्या जमिनीसाठी दर 8 दिवसाला 25 ते 30 लिटर पाणी प्रति वेल आणि त्याच्या बरोबर जो लागणार आहे तो खताचा डोस हा द्यायला पाहिजे. किंवा भारी जमिनीसाठी दर 10 दिवसाला 30 ते 40 लिटर पाणी हे प्रति 10 दिवसाला आपण या कंडिशन मध्ये बागेला द्यायला पाहिजे. आता या ठिकाणी जर 20-25 मिलीमीटर पाऊस एखाद्या आपल्या इंटरव्हल मध्ये दोन्ही पाण्याच्या पाळीमध्ये पडलाय तर मग त्या ठिकाणी आपण तो पाण्याचा जो पाण्याची जी पाळी आहे ती डिले करू शकतो किंवा त्याचा इंटरव्हल थोडासा वाढवू शकतो. पण जर आपण बारकाईनं बघितलं तर क्लाउडी कंडिशन मध्ये जनरली आपल्या बागांना पाण्याचा ताण हा खूप जास्त असतो. आणि मग जर पाण्याचा ताण आहे, जमिनीत पाणीच नाही तर त्या ठिकाणी नवीन मुळी वाढत नाही. नवीन मुळी वाढत नसेल तर स्टोर होणार नाही, ते खोड्याच्या स्वरूपात आपल्या बाहेर पडेल. आता हे स्टोरेज जर आपल्याला वाचवायचं आहे तर याच्यामध्ये ते आपल्या बोधामध्ये स्टोर होणं गरजेचं आहे. या ठिकाणी बऱ्याचशा बागायतदारांची अशी प्रॅक्टिस मला आढळून आली की पाण्याच्या ताणावर बाग आहे पण त्याला
बगलफुटी खूप वाढतात, शेंडा खूप वाढतो, म्हणून त्याला वरून मॅल्क हायड्राझाइड किंवा मग ज्याला आपण MH40 म्हणतो किंवा मग टीट अर्धा ml पाऊण ml किंवा मग कल्टार असे स्प्रे देऊन तो खुडा थांबवण्याचा प्रयत्न आपण करतो. तर नक्कीच ही सगळी प्रॅक्टिस चुकीची आहे. तो खुडा का वाढतो आणि त्या वाढीचं कारण काय आहे हे शोधून आपण त्याच्यावर इलाज केला पाहिजे. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी एक प्रॅक्टिस आम्ही देखील वापरतो. ज्या वेळेला काडी एक 65-70 दिवसाची आपल्या काडीचं वय होतं, ह्या 65-70 दिवसाच्या काळानंतर जर बगलफुटी किंवा जर शेंडे खूप वाढत असतील तर या ठिकाणी आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये एकरी 80 ml इथरेल हा एक स्प्रे देतो. हा एकरी 80 ml इथरेलचा जो स्प्रे आहे त्या स्प्रेमुळे खूप चांगल्या पद्धतीनं एकतर स्टार्च मध्ये वाढ होते आणि दुसरी गोष्ट की खुडा जो आहे, जो शेंडा आहे, त्या वाढीचा वेग खूप कमी होतो. म्हणजे तो शेंडा पूर्ण थांबत नाही पण त्याचा वेग कमी होतो. सर्वसाधारणपणे आम्ही जे का सगळ्या 3-1 वर्षापासून ट्रायल केल्या, ह्या ट्रायल मध्ये 2 इथरेलचे स्प्रे जर 15 दिवसाच्या अंतराने 60 दिवसाला आणि त्याच्यानंतर 75 दिवसाला एक स्प्रे जर दिला किंवा 70 दिवसाला आणि 85 दिवसाला जर एक स्प्रे आपण दिला तर जे 5 वेळा शेंडे खुडावे आपल्याला लागणार आहे ते 2च वेळा खुडावे लागतात आणि त्याच्या स्टोरेजमध्ये खूप चांगली वाढ झालेली दिसून येते. फक्त याचं जे डोस आहे तो 80 ml एकरी ठीक आहे आणि सर्वसाधारणपणे 60 दिवसाच्या आत याचा स्प्रे द्यायला नाही पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की पाणी व्यवस्थापन, ह्या गोष्टीकडे आपण 60 दिवसानंतर पाहिजे तेवढ्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे. तरच आपला स्टार्च किंवा स्टोरेज वाढणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्टीकडे आपल्याला या काळामध्ये लक्ष ठेवायचं आहे की मगाशी मी सांगितलेल्याप्रमाणे जर पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ह्या 4 अन्नद्रव्यांची जर कमतरता 60 दिवसाच्या पुढे आपल्या बागांना पडायला लागली, ही परिस्थिती सर्वसाधारणपणे 90 दिवसाच्या पुढे चालू होते की ज्या वेळेला आपली काडी रंगलेली असती आणि मग तिथं आपण फारसा फर्टिगेशनचा विचार करत नाही. मग ह्या वेळेला पानामध्ये जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती मात्र चालू असते आणि ह्या प्रकाश संश्लेषणासाठी लागणारे ही जी प्रमुख 4 अन्नद्रव्य आहेत, ह्या अन्नद्रव्यांची कमतरता जसजशी निर्माण होत जाती तसं आपलं ते पान, क्लोरोफिल त्याचं गायब व्हायला चालू होतं, ते पान पिवळं दिसायला चालू होतं आणि अकाली पिवळी होऊन गळणारी जी पान आहे त्या पानासाठी ही अन्नद्रव्य कमी पडणं त्या काळात म्हणजे 90 दिवसाच्या पुढं हे त्याच्यासाठी कारणीभूत आहे. तर ह्या 4 अन्नद्रव्यांच्या पूर्ततेसाठी आपण 80-90 दिवसानंतर जर बागेला पोटॅशियम सोनाइट 5 ग्रॅम प्रति लिटर आणि चिलेटेड मॅग्नेशियम अर्धा ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत आपण गंधक 1-2 ग्रॅमनी अशा पद्धतीचा 1 किंवा 2 स्प्रे जर दिले तर ह्या पानामध्ये हे फोटोसिंथेसिस पुन्हा कंटिन्यू पणे चालू राहतं आणि अगदी शेवटच्या म्हणजे छाटणी पर्यंत आपली पानं पिवळी होत नाही, गळत नाही. कारण पान पिवळं कधी होईल? पान पिवळं ज्या वेळेला त्याच्यामधलं क्लोरोफिल गायब होईल, त्याचं फोटोसिंथेसिस थांबेल आणि त्या पानाला काही काम राहणार नाही, त्यावेळेला ते झाड ते पान डॅमेज करून टाकतं किंवा ते काढून टाकतं. ती वेळच जर येऊ द्यायची नाही तर ह्या ठिकाणी आपण पोटॅशियम सोनाइट, चिलेटेड मॅग्नेशियम किंवा त्याच्यानंतर दुसरा स्प्रे 0.34 5 ग्रॅमनी आणि चिलेटेड मॅग्नेशियम अर्धा ग्रॅमनी असे 2-3 स्प्रे जर आपण 90 दिवस 80 दिवसापासून 120 दिवसापर्यंतच्या काळात जर आपल्या प्लॉटला दिले तर खूप चांगल्या पद्धतीची पानं आपली क्लोरोफिल फोटोसिंथेसिस तयार करतात, हिरवीगार राहतात
आणि चांगल्या पद्धतीचं स्टोरेज आपलं रिकव्हरी केलं जातं. आता याच्यामध्ये जे का ह्याच काळामध्ये आपलं पान डॅमेज होण्यासाठी जे का रोगाचं प्रेशर आपल्या प्लॉटवर राहतं, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 रोग आपल्याला त्रास देतात खूप जास्त. ह्या 2 मध्ये एक डाउनी मिल्ड्यू आणि दुसरं करपा. तर डाउनी मिल्ड्यूच्या इन्फेक्शनसाठी ह्या एप्रिल सीझनचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 60 दिवसानंतर बाकीचे बुरशीनाशक वापरणं फारसं फायदेशीर नाही असं आपल्या फील्ड प्रॅक्टिसमध्ये दिसून येतं. या ठिकाणी आपण एक स्ट्रॅटेजी जर बोर्डो मिश्रणाची ठेवली तर मला वाटतं की याच्यामध्ये फारशी दुसरी बुरशीनाशक वापरायची गरज नाही. फक्त हे करत असताना बोर्डो हे एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे, स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की बोर्डोचे जर आपल्याला प्रॉपर इफेक्ट बघायचे असतील तर आपलं कव्हरेज सुपिरियर पाहिजे. मग कव्हरेज सुपिरियर जर पाहिजे तर ह्या कव्हरेजसाठी कितीही चांगलं युनिट वापरलं तरी 100% कव्हरेज आपल्याला मिळणार नाही. म्हणून मग जे आर्लीचे प्लॉट आहे, जर समजा आपण 60 दिवसात बोर्डो चालू करतोय तर ह्या ठिकाणी पहिला जो बोर्डोचा स्प्रे आपण देणार आहे त्या बोर्डोला मोजून 2 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं. 7.5 ते 8 pH येण्यासाठी लागणारा जो चुना आहे हा चुना खाड्याचा चुना असला पाहिजे असं आमचं मत आहे. कारण बाजारात इतरही वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल चुने जे उपलब्ध आहेत त्या चुन्यामध्ये आणि खाड्याच्या चुन्यामध्ये एक प्रॉपर फरक असा आहे की ह्या केमिकल चुन्यामधला कॅल्शियम झाड न्यूट्रिशन म्हणून घेऊ शकत नाही किंवा वापरू शकत नाही. त्याच्यामुळं कुठंही कॅल्शियम लेवल पानात वाढत नाही. पण जर त्या ठिकाणी आपण खाड्याचा चुना भिजवलेला ओला केलेला जर वापरला तर मात्र चांगल्या दर्जाची कॅल्शियम लेवल आपल्या पानामध्ये वाढते. आणि जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम हे स्टोरेजसाठीच्या काळातलं खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला खूप कमी किमतीत म्हणजे त्याचं दोन्ही पर्पज पुरे होतील, रोग नियंत्रण आणि कॅल्शियमची लेवल पुरी करणे. फक्त थोडासा आपल्याला ह्या गोष्टीचा कंटाळा येतो की खडा चुना कधी भिजवायचा आणि त्याचा पीएच कसा काढायचा. ह्यासाठी आपण एखाद्या इन्स्टंट स्टॅबिलायझरची मदत घेतो, पण त्याच्यामुळं फारसा कॅल्शियमला फायदा होत नाही. तर या ठिकाणी 2 ग्रॅम मोरचूद आणि ओला चुना 7.5-8 pH येण्यासारखा हा पहिला स्प्रे परत ज्याला आपण उलटा पालटा म्हणतो हा गच्च मारून घ्यायचा. ह्याचं कव्हरेज जास्तीत जास्त आपल्याला जर मिळवता आलं तर तिथून पुढे आपल्याला दावणीपासून वाचता येतं. किंवा दावणीचं जर खूप जास्त प्रेशर आहे, दावणी जास्त त्रास देतो तर हेच प्रमाण आपण 3 ग्राम 4 ग्राम प्रति लिटर प्रमाणे करून गच्च बोर्डचे स्प्रे मारून घ्यायचे. या ठिकाणी दावणीवर एप्रिल सीझन मध्ये नियंत्रण मिळवण्याचा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात स्वस्त मार्ग बोर्डो मिश्रण आहे. ह्या बोर्डो मिश्रणचा आपण वापर त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आता बोर्डो मिश्रण मारल्यामुळं काळीची मॅच्युरिटी उशिरा येते. ह्याच्या संबंधी एक बराचसा त्याचा एक समज आहे असा. पण इथं एक गोष्ट आहे की पहिली जी आपण प्रॅक्टिस करत होतो की बोर्डो चालू केला की कंटिन्यू बोर्डोचे 3, 4, 5 स्प्रे द्यायचे, ही जी आपली प्रॅक्टिस होती ही जर आपण आर्लीला चालू केली तर मात्र काळे पिकण्याचा प्रॉब्लेम येतो. परंतु आर्ली 60 दिवसानंतर जर आपण 2-1 बोर्डोचे स्प्रे दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडस पानांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्याला 0.52 मॅग्नेशियम सल्फेट किंवा पोटॅशियम सोनाइट मॅग्नेशियम सल्फेट अशा स्वरूपाचे स्प्रे किंवा बाकीचे कीटकनाशक बुरशीनाशक ह्याचे स्प्रे दिले, 8-10 दिवसाचा मध्ये वेळ गेला, पुन्हा आपण त्याचे 2 स्प्रे बोर्डोचे दिले तर त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. मूळ जी गोष्ट आहे काळीची पक्वता न येणे याच्यामध्ये बोर्डो तेवढा कारणीभूत आहे असं मला वाटत नाही की जेवढी अन्नद्रव्य व्यवस्थापन कारणीभूत आहे.
कारण काळी मॅच्युरिटीसाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की प्रॉपर न्यूट्रिशन आपल्या प्लॉट वेली अंतर्गत पाहिजे त्यावेळी पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि चांगल्या प्रकारची सनलाईट पाहिजे. जर सनलाईट चांगली मिळत असेल तर काळी मॅच्युरिटीला कुठेही अडचणी येणार नाही. त्याचबरोबर आणखीन एक रोग जो सोलापूर एरिया आहे आपला, ह्या सोलापूर एरियामध्ये अलीकडच्या ह्या 1-2 वर्षामध्ये करपा ह्या रोगाने सुद्धा खूप त्रास द्यायला चालू केलेले आहे एप्रिल सीझन मध्ये. तर या ठिकाणी करप्यासाठी सुद्धा आपण हा बोर्डो काम करतोच, फायदेशीर आहे, पण तो थोडासा लेट घेतो आणि करप्याची लागण आपल्या प्लॉटमध्ये थोडी लवकर अर्लीला म्हणजे टॉपिंग किंवा टॉपिंगच्या आधीपासून करप्याची लागण आपल्या प्लॉटमध्ये दिसायला चालू होते. तर ह्याच्यासाठी आपण या ठिकाणी कॅराथिन गोल्ड हे बुरशीनाशक M45 सोबत एकरी 140 ml ह्या पद्धतीनं त्याचा एक स्प्रे करपा दिसण्यापूर्वी घेऊ शकतो. हा थोडा लवकर जरी स्प्रे दिला तरी प्रॉब्लेम येत नाही. त्याचबरोबर कवच आणि स्कोर हाही एक स्प्रे करप्यासाठी चांगल्या पद्धतीचं आपल्याला संरक्षण मिळवून देतो. हे जे कवच आहे हे कवच सर्वसाधारणपणे 1 ग्रॅम किंवा 1.25 ग्रॅम पर्यंत आपण घेऊ शकतो आणि स्कोर 100 लिटरसाठी 40 ml. जर आपल्या प्लॉटमध्ये पूर्वी करपा आलेला होता, मागच्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जर करप्याचं इन्फेक्शन झालेलं होतं तर डेफिनेट आपल्या प्लॉटमध्ये ह्याही वर्षी तो करपा दिसतो. कारण करप्याची हिस्ट्री अशी आहे की तो एखाद्या प्लॉटमध्ये जर त्याचं इन्फेक्शन झालं तर ते इन्फेक्शन पुढेही 2-3 वर्ष आपल्याला दिसतं. मग अशी हिस्ट्री जर आपल्या प्लॉटला करप्याची असेल तर त्या ठिकाणी आपण हे दोन्ही स्प्रे प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊ शकतो. त्याचबरोबर कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि किटाजिन म्हणून एक बुरशीनाशक आहे, त्याचाही वापर आपण करप्याचे इन्फेक्शन दिसल्यानंतर करू शकतो. नवीन इन्फेक्शन रिइन्फेक्शन ह्या स्प्रेमुळे होत नाही. त्याचबरोबर आपण बोर्डो मिश्रणचा वापर टॉपिंग नंतर लगेच करू शकतो. या 2 रोगांची जर आपण काळजी घेतली, पाणी व्यवस्थापन सांभाळलं, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर लक्ष ठेवलं आणि पानांना स्प्रेद्वारे 1-2-3 स्प्रे जर आपण पोटॅश, मॅग्नेशियम, फॉस्फरसचे पुरवले तर चांगल्या दर्जाचं स्टोरेज आपल्या प्लॉटमध्ये दिसून येतं. यासंबंधी अजून ज्या का डिटेल्स आहे किंवा हे फोटोसिंथेसिस किंवा त्याच्याशी निगडीत ज्या का गोष्टी आहेत किंवा मिलीबग किंवा खोडकीड किंवा पावसाळ्यात येणारे रोग ह्याच्याविषयी आपण लवकरच आणखीन एक कार्यशाळा आयोजित करू आणि त्याच्यामध्ये मग ह्या बाकीच्या गोष्टीवर सविस्तरपणे चर्चा करू.